श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 14. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रविशुक्र बृहस्पती श्री गजानन विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. हे कौसल्यात्मज रामराया, हे रघुकुलभूषणा करुणालया, सीतापते करादया. आता याले करासी त्राटिका त्वा उद्धरली, अहिल्या शिळा सजीव केली, शबरीची पुरविली इच्छा तू दाशरथे. भक्त रक्षण्या कारण सोडिले नृपसिंहासन, वानर केले सबलवान केवळ आपुल्या कृपेने. शिळा तरल्या सागरी तुझ्या नामे रावणारी, बसविलास गादीवरी भक्ता आपला विभीषण. जो जो आला शरणपदा तुझ्या की हे आनंद कंदा, दैन्य दुःख आपदा त्याच्या त्वा वारिल्यास. हे मनी आणावे दासगणूस सांभाळावे, बालकाने धावावे जननी वीन कोणाकडे. तू जननी जनिता सद्गुरु, तू भक्तांना कल्पतरू, भवनदीचे भव्य तारू तूच की रे रामराया. तर हे दासगणू रामाची करुणा भक्त आहेत म्हणे. तू त्राटिकेचा उद्धार केला, दगड होता तिथून अहिल्या सजीव केले म्हणे, अहिल्याचा उद्धार केला. त्याचप्रमाणे शबरीची इच्छा पूर्ण केली आणि भक्तांच्या रक्षण करण्याकरता राजसिंहासनसुद्धा सोडलं आणि वानरांना बलवान केलं म्हणे. अशी सर्वांवर तू कृपा करतो. त्याचप्रमाणे आता तू माझ्यावरही कृपा कर आणि माझ्याकडून हा ग्रंथ वदवून घे. जो जो तुला शरण आला त्याला तू सहाय्य केलेले आहे म्हणे. जसं बाळ आईकडेच धावतं त्याप्रमाणे तू आमची आई आहे आणि आम्ही तुझं लेकरू म्हणे. असं हे दासगणू रामरायाची करुणा भागत आहेत. एके खर्डे गावचा रहिवासी मेहकर तालुक्याचा, बंडू तात्या नावाचा ब्राह्मण होता विबुध हो. तर एक खर्डे गावामध्ये बंडू तात्या नावाचा एक ब्राह्मण होता. हा बंडू तात्या ब्राह्मण सदाचार संपन्न, उदार होते ज्याचे मन. गृहस्थाश्रम चालवी, श्रोते या प्रपंचात, संकटे येती अतोनात, परी नाही पहा सुटत लोभ त्याचा मानवा. या बंडू तात्या घरी पाहुणे येती वरच्यावरी, तो अवघ्यांची साच करी सर्वराई निजांगे. हा जो प्रपंच सागर आहे म्हणे, तो काही सुटत नाही, त्याचा लोभ काही माणसाला सुटत नाही म्हणे. किती संकट आहे पण आपण त्याच्यातून काही बाहेर पडू शकत नाही. त्याप्रमाणे हे बंडू तात्या त्यांचा संसार चालू होता आणि त्यांच्याकडे सारखे पाहुणे यांची ये जा चालू असायची आणि ते उदार अंतःकरणाचे असल्यामुळे ते प्रत्येकाचा आदरातिथ्य चांगल्या प्रकारे करायचे. तर असं करता करता काय झालं, त्यांच्याजवळ जी संपत्ती होती ती संपत आली. ऐसा क्रम चालिला, संचय अवघा संपला, पाळी आली बिचाऱ्याला कर्ज काढणे साहूचे. घरदार पडले गहाण, अगणित झाले तयारुण, लोकांप्रती दावण्या वदन लाज वाटू लागली. विकावया न काही उरले, सदन अवघे साफ झाले, भांडे कुंडे तेही गेले, काय विपत्ती वर्णावी. तर ते असं प्रत्येकाचे आदरातिथ्य करण्यामध्ये त्याला शेवटी इतक्याच्याकडची संपत्ती संपून गेली आणि सावकाराचं कर्ज काढावं लागलं. तर ते कर्ज इतकं झालं की त्याला शेवटी घर गहाण ठेवलं आणि घरातले जे भांडे कुंडे होते ते विकावे लागले. पण माणसाचं हे निघून जाते ना, पत निघून गेली, त्याची जी होती ती सगळी निघून गेली आणि तोंड दाखवायला लोकांना लाज वाटू लागली. तगादे करती सावकार, शिपाई धाडून वरच्यावर, भागविण्यासी 2 प्रहर, अडचण पडू लागली. कांता बोले टाकून, मुले करती अपमान, पत गेली उडून, उसने कोणी देती हो. तर आता त्यांची इतकी परिस्थिती बिकट झाली की त्यांना दुपारचं जेवणसुद्धा 2 प्रहरचं जेवणसुद्धा मिळत नव्हतं इतकं. आणि त्यामुळे मुलं आणि बायको त्यांना टाकून पाडून बोलू लागली आणि कोणाकडे उसनं घ्यायला जायचं तर ते त्यांची हेच राहिली नाही, त्यांच्या पतच राहिली नव्हती. तर काय करणार. ऐशा तापे तापला, जीव द्याया तयार झाला, पैसा संपता प्रपंचाला काही नसे किंमत. जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन, संपून गेल्यावरी धन सहज होते न्याय हा. बंडू तात्या विचार करी, जीव कोठे देऊ तरी, अफू खाऊन मरू जरी, तरी ती घ्याया पैसे नसे. जरी जाऊन विहिरीवरी, जीव हा मी देऊ तरी, ती तुक्यात कोणी येऊन वरी. जरी मला काढल्यास
जीवना जाईल, उलटी फजिती होईल, सरकार शिक्षा देईल, आत्महत्यारा म्हणून. तर ते आता विचार करू लागले. मुलं घरातही त्यांना मान राहिला नाही आणि मग शेवटी त्यांना असं वाटायला लागलं की आता आपण जीवच द्यावा. पण जीव द्यायचा म्हणजे काय करायचं? आपू घेऊन मरावं. तर आपू घ्यायलाही पैसे नव्हते. विहिरीत जाऊन जीव देऊ तर कोणीतरी येईल आणि मला वाचवेल. आणि नंतर सरकारला कळाल्यावर सरकार मला पकडून नेईल, कारण आत्महत्या ही सुद्धा मोठं पाप आहे आणि हा जास्ती गुन्हा आहे. आत्महत्या करणं म्हणजेच गुन्हा आहे. तर सरकारही मला पकडून नेईल. त्याच्यापेक्षा काय करावं? आता हिमालयातच निघून जावं असं त्यांनी मनाशी ठरवलं. यापेक्षा हिमालया जावे वाटे जीव द्याया, आत्महत्येच्या ते ठाया, दोषही ना लागेल, ऐसा करुणी विचार, पडला घराच्या बाहेर, अखेरचा तो नमस्कार, केला त्याने प्रपंचाला, एक लंगोटी घातली, राख अंगा लाविली, तयाने ही युक्ती केली, ओळख आपुली बुजवावया. आणि मग त्याने मनात ठरवलं की आता हिमालयात जाऊनच जीव द्यावा म्हणे. तिथं कोणी मला बघणार पण नाही आणि मला पकडून पण नेणार नाही म्हणे कोणी, असं म्हटलं. आणि एक लंगोटी घातली अंगाला, कोणी ओळखुनी म्हणून राख फासली आणि निघाले. श्रोते अब्रुदारासी, जननिंदेचे मानसी, भय वाटे अहर्निशी, हे सकळासी ठाऊक, बंडुता त्या म्हणे मनी, हे दीनदयाळा चक्रपाणी, अवकृपा मज करुणी, मज लागोनी, कार्य ऐसी केलीस, तुझ्यावरी विश्वास माझा, पूर्ण होता अधोक्षजा, तू रंकाचा करिता राजा, ऐसे ऐकिले पुराणी, ते सर्व खोटे झाले, प्रत्ययासी माझ्या आले, व्यर्थ कवींनी रंगविले, चरित्र तुझे नारायणा. तो देवालाच दोष द्यायला लागला की तू म्हणतात तुला की तू भक्तांना सहाय्य करतो आणि करतो म्हणे, सगळ्यांना मदत करतो, पण तू मला काही मदत करत नाही म्हणे. असं म्हणून आता माझा काही तुझ्यावर विश्वास राहिला नाही म्हणे. हे नुसतं उगाच पोत्या पुराणांमध्ये सांगितलेलं आहे की तू सगळ्यांना सहाय्य करतो पण तू काही करत नाही म्हणे. असं म्हणून मी आता जातोच म्हणे जीव द्यायला. असं म्हणून निघाले ते. आता जीव देतो परी, तुझ्यावरी मी श्रीहरी, याचा विचार काही करी, हत्या नको घेऊ मम, ऐसे मनी बोलला, तिकीट घ्याया लागला, तो एक भेटला, विप्रत्यासी स्टेशनात, आत्ताच हरिद्वाराचे, तिकीट नको घेऊ साचे, घेऊ निदर्शन संतांचे, मग जावे हरिद्वारा, आपल्या वऱ्हाड प्रांतात, श्री गजानन महासंत, आहेत अवतरले सांप्रत, त्यांच्या दर्शना जाय तू, संत दर्शन आजवरी, वायान गेले भूमीवरी, उगीच त्रासुनी अंतरी, भलते काही करू नको, ऐसे बोलिला ब्राह्मण, तात्या गेला गोंधळून, म्हणे हा मनुष्य कोण, अवचित मसी भेटला, किंवा याने ओळखिले, मी बंडुता त्या म्हणून भले, काही न माझा तर्क चाले, पुसू तरी याते कसा. तर ते हिमालयात जायचं म्हणून तिकीट काढायला गेले स्टेशनावर रेल्वेचं. तिथं त्यांना एक ब्राह्मण भेटला. त्यांनी सांगितलं, अरे म्हणे हिमालयात जायची, अचानक भेटला आणि सांगायला लागला, हिमालयात जायची घाई कशाला करतो म्हणे, आपल्या वऱ्हाड प्रांतामध्ये श्री गजानन महाराज संत आहेत, त्यांचं तो दर्शन घे आणि मग जा म्हणे, उगीच त्रासून कशाला जातो म्हणे तू, जे संतांना शरण गेले त्यांचं कल्याणच झाले म्हणे, तर तू जा म्हणे. हे त्यांनी ऐकलं त्या बंडुता त्यांनी आणि मनात विचार करायला, हा मनुष्य कोण आहे, याने मला ओळखलं का काय, याला कळालं मी चाललोय म्हणून, काही त्याला समजत नव्हतं. आणि आता विचारू तरी कसं म्हणे कोण आहे काय आहे असं म्हणून. ठीक आहे म्हणे जाऊ द्या असं म्हटले आणि ते चालले. आता काही असो शेगावासी, जाऊनी वंदू श्री समर्थांसी, ऐसे बोलणी मानसी, शेगावासी पातला, दर्शना गेला ब्राह्मण, तो महाराज बदले हसून, कारे देशी जाऊनी प्राण, हिमालयासी बंडुता त्या, अरे आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्यास चुकू नये, साध्य वस्तू साधण्यास. मग ते बंडुता त्या दर्शनाला गेल्यावर महाराजांनी लगेच विचारलं, का रे म्हणे, का रे ब्राह्मणा म्हणे, तू स्वतःला का वैतागला आणि कशाला चालला होता म्हणे हिमालयात, आत्महत्या करून आणि हे करू नये म्हणे, सदा आधी प्रयत्न करून बघायचे आणि मग कंटाळून काय करायचं ते बघ म्हणे, तर आता नको प्राण द्यायला जाऊ म्हणे. आता जरी दिलास प्राण प्रपंचाशी त्रासून, तरी येशील घेऊन जन्म पुन्हा ते भोगावया, नको जाऊ हिमालया, गंगे माझी प्राण द्याया, परत आणून घरी जाया, वेळ वेड्या करू नको, परत आपुल्या घरी जाया, वेळ वेड्या करू नको, तिकीट घेता जो भेटला, स्टेशनावरी ब्राह्मण तुला, ओळखिले का सांग त्याला, तो कोण होता हे काही, जा आता घरी परत, राहू नको लवही येथ,
बापा तुझ्या मळ्यात आहे एक म्हसोबा, त्या म्हसोबाच्या पूर्वेसी बाभुळीच्या झाडापाशी खोदून पहा मेदिनीसी 2 प्रहर रात्रीला. तर तो गेला महाराजांच्या दर्शनाला. महाराजांनी त्याची समजूत काढली आणि त्याला सांगितलं को तू काही प्राण द्यायला जाऊ नको. तू आता अरे म्हणे तो ब्राह्मण कोण होता तू ओळखला का म्हणे त्याला म्हणे. असं म्हटले म्हणजे ते गजानन महाराजच होते. आणि तू आता घरी जा आणि तुझ्या मळ्यामध्ये एक म्हसोबा आहे म्हणे, त्या म्हसोबाच्या पूर्वेला बाभुळीच्या झाडापाशी खोदून पहा म्हणे तिथं. आणि 2 प्रहर जेव्हा रात्र होईल त्यावेळेला तू जा म्हणे. काम जमीन खोदण्याचे तूच एकटा करी साचे, खाली 3 फुटांचे द्रव्य तुझला सापडेल, त्यातून थोडे कर्जदारा देऊन ऋण मुक्त होई खरा. नको सोडू बायका पोरा उसने वैराग्य वाहू नको. महाराजांनी सांगितलं तर तिथं जा म्हणे मळ्यामध्ये आणि जमीन खोद आणि तिथं तुला द्रव्य सापडेल म्हणे 3 फूट खोदल्यावर. आणि तू एकटाच जा म्हणे रात्रीचा. आणि मग ते द्रव्य आणल्यानंतर थोडे कर्जदारांना दे, कर्जमुक्त हो आणि हे कर म्हणे. तू असा संसार राहून विरागी बनू नको म्हणे, तू बायका पोरांना नको सोडू, असं सांगायला लागले महाराज. ऐसे बोलता गजानन आनंदला तो ब्राह्मण, आला खेरड्यास परतून राख पुसुनी अंगाची. रात्रीची या वेळेला मळ्यात म्हसोबा पाशी आला, बाभुळी खाली लागला जमीन खोदाया कारण. तो 3 फुटांवर लागली श्रोते घागर, एक तांब्याची साचार वेळणी होती जिच्या मुखा. त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सोन्यांच्या 400 पडल्या त्याच्या दृष्टीप्रत. मग काय विचारता करी घागर घेऊन या, लागला तेथेच नाचावया जय जय गजानन गुरुराया ऐसे मुखे बोलून. आणि मग गेला तो, त्याने तिथं खोदलं तर त्याला 3 फूट खोदल्यानंतर एक तांब्याची घागर सापडली, त्याच्यावर तांब्याचीच वेळणी झाकलेली होती आणि त्याच्यामध्ये 400 सोन्याच्या मोहरा सापडल्या त्याला. आणि ते मिळाल्यानंतर तो लगेच तिथं नाचायला लागला आणि गजानन महाराजांचं भजन करायला लागला जय जय गजानन महाराज. त्याच द्रव्ये करुण फेडिले त्याने अवघे ऋण, मळा होता पडला गहाण तोही आणला सोडवणी. घडी बसली प्रपंचाची ही गजानन कृपेची साची, वृत्ती बंडू तात्याची गेली अति आनंदून. जेवी मृत्यूची घटका भरता अमृत कलश यावा हाता, वा सागरा माझी बुडता तारू दृष्टीस पडावे. म्हणे ज्याप्रमाणे मृत्यूची घडी भरलेली आता जवळ मरण आलेले आणि त्याला अमृताचा कलश सापडावा, अमृत कुंभ सापडावा म्हणजे जीवनदान मिळालं. किंवा समुद्रात बुडतोय आणि त्याला एक हे मिळालं, हातामध्ये काहीतरी लाकडाचं मिळालं म्हणे. असं बंडूता त्यांना झालं आणि ते खूप आनंदित झाले. त्यांनी त्या पैशांमध्ये मळा गहाण ठेवलेला होता तो सोडून आणला, सावकाराचे कर्जही फेडलं आणि अशा प्रकारे त्यांच्या संसाराची घडी व्यवस्थित बसली. बंडू तात्यास तैसे झाले दुःखाचे ते दिवस सरले, मग त्याने पुढे केले येणे पहा शेगावा. दान धर्म तेथे केला पुढे मोठ्या प्रमाणा माझी भला, गजाननाच्या पदी झाला लीन अनन्य भावाने. तई महाराज वदले त्यासी आमास कारे वंदिसी, ज्याने दिला आहे तुसी द्रव्य घटतो वंदितया. आता तरी येथून खर्च करावा सांभाळून, उगे न करी उधळेपण त्यात नसे सार काही. तर मग तो तिथून मग नंतर त्याला इतका आनंद झाला, पुढे महाराजांच्या दर्शनाला गेला तो शेगावाला, तिथं दानधर्म केला आणि महाराजांना साष्टांग नमस्कार घातला त्यांनी. तेव्हा महाराज म्हणाले अरे मला का दर्शन माझ्याशी काय करतो म्हणे, मला का नमस्कार करतो म्हणे, ज्याने तुला दिलं ना त्याला नमस्कार कर. असं म्हणून हे महाराजांचं म्हणजे उदारपण आहे. आणि मग त्याला सांगायला लागले की आपला जो खर्च आहे तो सांभाळून कर म्हणे, उधळमानकेपणा करू नको म्हणे. असं त्याला 2 गोष्टी सांगायला लागले. जनसुखाचे सोबती निर्वाणीचा श्रीपती, त्याची सदैव करी भक्ती तो न उपेक्षी कदा तुला. ऐसा उपदेश ऐकिला समर्थांसी वंदुनी भला, बंडू तात्या गावास गेला आपुल्या अति आनंदे. एकेकाली सोमवती परवा आले निश्चिती, जी का अमावास्या येती सोमवारी ती सोमवती हो. असा मग महाराजांनी उपदेश केला त्याला आणि त्यांनी ते ऐकलं आणि महाराजांचं दर्शन घेऊन तो आपल्या गावाला आनंदात निघून गेला तो बंडू तात्या. नंतर पुढे काय झालं, सोमवती अमावस्या आली. सोमवती अमावस्या म्हणजे जी सोमवार येते तिला सोमवती अमावस्या अमावस्या म्हणतात. या सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन,
या दिवशी नर्मदा स्नान अवश्य म्हणती करावे. म्हणून शेगावची मंडळी नर्मदेस जाया तयार झाली. तयारी त्यांची अवघी केली. पडशा वगैरे भरून मार्तंड पाटील, बंकटलाल, मारुती चंद्रभान, बजरंग लाल यांनी केला एकमेळ ओंकारेश्वरी जाण्याचा. तजी सोमवती अमावस्या असते त्या दिवशी नर्मदा स्नानाचं महात्म्य सांगितलेलं आहे म्हणे पुराणांमध्ये, पोथ्या पुराणात. तर हे सगळे शेगावचे मंडळी जे होते ते सगळे ओंकारेश्वरला जायला तयारी करू लागले. बंकटलाल म्हणे अवघ्यासी आपण जातो नर्मदेसी, घेऊन सांगा ते महाराजांशी. स्नान करा या नर्मदेचे, चौघे मठा माझी आले. समर्था वंदू विनवू लागले, ओंकारेश्वरी गुरु माऊले. चला आमुच्या समवेत, तुम्ही असल्या बरोबर. काळाचाही नाही दर, घाला आमास पायावर त्या ओंकारेश्वराच्या. तर ते गेले महाराजांना सांगायला आणि विनंती करू लागले की तुम्ही पण आमच्याबरोबर ओंकारेश्वरी चला म्हणे. या हा अधिकार मातेविन नाही पहा इतरांना, आमुची विनंती हीच चरणा. न्यावे आम्हा नर्मदेसी, तर आता तुम्ही आमच्याबरोबर चला आणि आम्हाला ओंकारेश्वराच्या दर्शनाला घेऊन चला म्हणे. त्यांच्या पायावर घाला म्हणे. तर आईच जसं काही मुलांना देवाच्या पायावर नेते तसं तुम्ही आमची आईच आहे म्हणे, चला म्हणे. तुम्ही आल्या वाचून, आम्ही न हालू येथून. बालहट्टा लागून, जननी तीच पूर्वी तसे. महाराज म्हणाले तयासी, आहे नर्मदा माझ्यापाशी. उगीच त्रास द्यावयाशी, जाऊ कशाला तिला मग. मी या मठात बैसून, करीन नर्मदेचे स्नान. तुम्ही या सारे जाऊन श्री ओंकारेश्वराला. तेथे राजा पूर्वकाली, मानधाता भाग्यशाली. होऊन गेला महाबली, दिगंत ज्याची कीर्ती असे. श्री शंकराचार्य गुरुवर, यांनी कराया जगदोद्धार. येथेच दीक्षा साचार, परमहंसाची घेतली. जा जा तुम्ही तयास्थला, भेटा माझ्या नर्मदेला. मात्र नेऊ नका मला उगाच आग्रह करून. तर ते महाराजांना सांगायला आग्रह करायला लागले, चला म्हणे तुम्हाला घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. मग ते महाराज म्हणे अरे इथंच माझी नर्मदा आहे, मी कशाला, तुम्ही जाऊन या, दर्शन घ्या, स्नान करा. तर ते पूर्वी म्हणे एक मानधाता नावाचा राजा होता म्हणे, त्यानेच हे सर्व हे केलेले म्हणे. तिथं त्या राजा होता म्हणे. तर ते शंकराचार्य गुरुवर यांनी सगळ्यांनी तो ही दीक्षा देऊन उद्धार केलेला आहे म्हणे. तर असं ते ठिकाण आहे म्हणे. तर त्या ठिकाणाला तुम्ही जा, भेट द्या, आंघोळ करा, सर्व करा आणि मला काय आग्रह करू नका, असं सांगायला लागले महाराज. आता परवाचे प्रयोजन, नाही राहिले मज लागून. ऐसे एकता चौघे जण, घट्ट धरितीच पायाला. काही असो येथवरी, चला आमुच्या बरोबरी. लगेच येऊ माघारी, स्नान करुणी नर्मदेते. पण ते शिष्य काही त्यांचे ऐकत नव्हते आणि त्यांच्या पायाला घट्ट मिठी मारून सांगायला लागले की तुम्ही चला, तुम्हाला घेऊनच जाऊ म्हणे. हट्टच करायला लागले ते, आपण जाऊ आणि लगेच परत येऊ म्हणे. महाराज म्हणाले ठीक ठीक, तुम्ही दिसता दांभिक. नर्मदेचे आहे उदक, या फुल्या विहिरीमध्ये. तिला टाकून आपण तेथे कराया गेले स्नान. तरी राग येईल दारुण माझ्या या नर्मदेला. अरे म्हणे ही विहीर आहे ना, ह्या विहिरीतलं पाणी म्हणजेच नर्मदेचं आहे म्हणे. आणि हे सर्व टाकून आपण तिकडे गेलो तर इथल्या नर्मदेला राग येईल ना म्हणे, असं महाराज सांगायला लागले. म्हणून सांगतो तुम्हीच जावे, मला न आग्रह करावे. माझे वचन मानावे, यात तुमचे कल्याण. मग मारुती चंद्रभान करू लागला भाषण. आम्ही घेतल्या वाचून, आपण आनंद जाऊ की. समर्थ म्हणाले मी तेथ, आल्या होईल विपरीत. मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला. ऐसे मठात बोलणे झाले, अवघे ओंकारेश्वराला आले. परवासाठी मिळाले लोक तेथे अपार. नर्मदेचे अवघे घाट, स्त्री पुरुषांनी भरले दाट. मुंगीलाही नसे वाट, जाया हरीच्या मंदिरा. शेवटी ते हट्टालाच पेटले चौघजण आणि शेवटी महाराजांना घेऊनच गेले ओंकारेश्वराला. तिथं गेले तर खूप गर्दी होती, अगदी मुंगी शिरालाही वाट नव्हती, इतकी घाटावर गर्दी होती. कोणी स्नानास उतरले, कोणी संकल्प ऐकू लागले. कोणी घेऊन बेलफुले जाऊ लागले मंदिरात. कोणी बर्फी पेढे खवा, बसून खाऊ लागले मेवा. थव्या मागे लागला थवा, तेथे भजन करायचा. पर्व संपेपर्यंत अभिषेकाची मंदिरात. गर्दी झाली अत्यंत, शब्द कोणाचा न कळे कोणा. तर इतकी गर्दी झाली म्हणे तिथं. कोणी काय आणतं, कोणी पेढे बर्फी खातं, कोणी फुलं आणतं, कोणी भजन म्हणतं. असं करत करत तिथं इतकी गर्दी झाली, कोणाचा शब्द कोणाला ऐकू येत नव्हता.
रम्यशा त्या ओंकारी समर्थांची बैसली स्वारी, पद्मासन घालुनी काठावरी त्या महानदी नर्मदेच्या, चौघे दर्शन घेऊन आले समर्था विनवू लागले, आता पाहिजे सोडले जाणे सडकेने आपण, काकी भीड झाली फार गाड्या मोडती वरचेवर, बैलगाडीचे बुजार आहेत त्यातुनी आपुल्या त्यातुनी. तर म्हणे आता आपल्याला जायचंय म्हणे, तर आपण सडकेने नाही जायचं, आता आपण याच्याने जाऊ म्हणे, सडकेने नाही जायचं म्हणे आता, कारण की गर्दी खूप झालेली आहे आणि गाड्यांना दाटी होईल म्हणे आणि बैल पण आपले बिथरट आहेत म्हणे. खेडी घाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केला, गाडीवाल्याने तो भला न सांगता गुण बैलांचे. हे बैल म्हणे असे द्वाडेत म्हणे, तर त्यांचं काही गुण आपल्याला त्या गाडीवाल्याने सांगितलंच नाही म्हणे, तेच गाडी दिली म्हणे आपल्याला. ते बसता आले कळून आपण होता म्हणून, पोहोचलो येथे येऊन बैलद्वाड गाडीचे. तुम्ही आमच्याबरोबर होते म्हणून तरी थोडंसं संकट टळलं म्हणे, हे फार बैल चांगले नाही आहेत म्हणे, आता ह्या गाडीने काय जायचं नाही म्हणे. परत बसून गाडीत जाणेनं निर्भय वाटत, म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनाला. तर परतीच्या प्रवासाला निघायचं आहे, पण आता ह्या बैलगाडीने जायचं नाही म्हणे आता स्टेशनापर्यंत, तर आता आपण होडीने जाऊ म्हणून असे ते सांगायला लागले. गर्दी झाली रस्त्यांनी नदीतून जाऊ शांतपणी, ऐसेच केले कित्येकानी त्या पहा नावा चालल्यात, तुम्हास वाटेल तेच करा आमान काही विचारा, मी वचनात गुंतलो खरा तुम्ही बसाल तेथे येऊ. ते महाराजांना सांगायला लागले आता आपण होडीने जाऊ. तेव्हा महाराज त्यांना म्हटले ठीक आहे म्हणे, आता तुम्हाला वाटतं तसं करा म्हणे, तुमच्याबरोबर आलोच आहे म्हणे मी आता, तर तुम्ही जे कराल ते मान्य, असं महाराज बोलले. ऐसे समर्थ बोलले त्यांच्या सवे नावेत बैसले, नदीतून जाऊ लागले खेडी घाट स्टेशनाला. तो नदीत मध्यंतरी नाव आदळली खडकावरी, फळी फुटून गेली सारी तिच्या बुडाची एक हो, छिद्र पडले आर पार येऊ लागले आत नीर, नावाड्याने सत्वर नदीत उड्या टाकल्या. परी महाराज निर्धास्त होते गिनी गिनी गिनात बोते, ऐसे भजन मुखाते चालले होते अखंड. मार्तंड भजरंग मारुती घाबरून गेले अति, उडू लागली धडधडा छाती बंकटत लालाची विबुध हो. तर त्यावेळेला काय झालं, ते होडीत बसले होडीने जायला लागले, त्यावेळेला नदीची एक फळी तुटली आणि नदीमध्ये पाणी घुसायला लागलं. ते बघून नावाड्याने पाण्यात उडी टाकून तो निघून गेला, पण हे चौघजण याच्यातच नावेत आणि महाराजांचा जपमंत्र चालूच होता गण 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 आत बोते. हे बघितलं सगळेच आता घाबरून गेले. त्यांचे दिले आम्हा फळ समर्था बोलले, आम्ही अपराधी आहो भले आम्ही न तुमचे ऐकले, शेगावात दयाळा. ते चौघं सांगायला लागले की आम्ही तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं म्हणे, तुम्ही सांगत होते की नका जाऊ नका जाऊ. त्याचे दिले आम्हा फळ तुम्ही आज तात्काळ, नर्मदाच झाली काळ आम्हा लागी बुडवावया, गुरुराया आपुली वाणी वेद तुल्य मानू येथुनी, वाचवाया संकटातुनी शेगाव दृष्टी पडू द्या. ऐसे जो ते बोललात तो निम्म्यावरी पाण्यात, नाव बुडाली लोटत लोटत एक फरलांगी गेली. असं कुठे म्हणतायत महाराजांना की अहो आम्ही जर तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं, आता काही करा आम्हाला शेगाव दाखवा म्हणे, तुम्ही आता कृपा करा असं महाराजांची विनंती करायला लागले आणि ह्या संकटातून तुम्हीच वाचवा म्हणे. असं बोलता करता तोपर्यंत नाव अर्ध्या ह्याच्यात बुडायला लागली, हे व्हायला लागली, एक फरलांगभर निघून गेली बुडायला. काठी लोक बोलती ऐसे मेली ही 5 माणसे, आता यांचा भरवसा नसे अथांग पाणी नर्मदेला. सगळे म्हणायला लागले आता काही वाचत नाही काठावरचे लोक. तई म्हणाले महाराज नका होऊ हैराण, तुमच्या जीवा लागून धक्का न लावी नर्मदा. ऐसे म्हणून स्तवन केले नर्मदेचे त्यांनी भले, हे चौघे बैसले हात जोडून नावेत. तेव्हा महाराज त्यांना सांगायला लागले की तुम्ही काही काळजी करू नका म्हणे, नर्मदा माता काही तुम्हाला बुडवणार नाही म्हणे, फक्त तुम्ही शांत बसा म्हणे. आणि महाराज आता नर्मदेचे स्तवन करायला लागले, स्तुती करायला लागले. श्लोक आहे, नर्मदे मंगले देवी रवे अशुभनाशिनी, नर्मदे मंगले देवी रेवे अशुभनाशिनी, मतू क्षमा करी यांचा दयाळू होनी म्हणी. तर म्हणे तू अशुभनाशिनी आहे, तू आम्हाला यांच्याकडून जे काय घडलं ते त्यांना क्षमा कर म्हणे दयाळू होऊन, असं त्यांनी महाराजांनी श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. ऐसे स्तवन चालले तो आतील पाणी निघून गेले, नर्मदेने लाविले आपुल्या करास त्या छिद्रा.
नाव होती पहिल्या परी, आली जलाची आवरी, त्या नावेच्या बरोबरी होती प्रत्यक्ष नर्मदा. तर महाराजांनी स्तवन केल्याबरोबर प्रत्यक्ष नर्मदा प्रगट झाली आणि तिने तिथे हात लावला. छिद्र जिथं होतं नावेला पडलेलं तिथं हात लावला. कोळिनीचा वेश धरला, मस्तकावरी कुरळ केश, भिजविले जेच्या वस्त्रात, कमरेपर्यंत जलाने. तर कोळिनीचा तिने वेश घेतलेला होता. तिचे केस कुरळे होते आणि कमरेपर्यंत वस्त्र भिजलेले होते. नौका काठास लागली, अवघ्यांनी ती पाहिली, आश्चर्यचकित मुद्रा केली, पाहुनी तळाच्या छिद्राला. ही बाई होती म्हणून आमुचे हे वाचले प्राण, बाई आपण कोठील कोण, हे काही सांगा हो. सोडा वस्त्र भिजलेले, आम्ही नवे देतो भले, तै नर्मदेने पहा केले, अशा रीतीने भाषण. तर ते विचारायला लागले, ही बाई कोण आहे म्हणे, आणि ही अशी इथे कशी काय आली म्हणे. तर तिला सांगायला लागले की तुमचे जे काय वस्त्र भिजलेले आहे ते तुम्ही काढून आम्ही तुम्हाला नवं वस्त्र देतो म्हणे. तेव्हा ती श्री सांगायला लागली की ती कोळीण म्हणून आलेली होती ती. मी ओंकार कोळ्याची कन्यका, माझे नाव नर्मदा ऐका, आम्हा परिपाठ आहे देखा, ओले वस्त्र नेसण्याचा, मी ओलीच राहते निरंतर, माझे रूप आहे नीर, ऐसे बोलून नमस्कार करून गेली गजानना, क्षणा माझी नाहीशी झाली ती नर्मदेसी, वीज चमकून आकाशी घनी जैसी लीन होते. तर तिने सांगितलं म्हणे मी एक कोळ्याची, ओंकार नावाच्या कोळ्याची कन्या आहे आणि माझं नाव नर्मदा आहे म्हणे, आणि वस्त्र काय म्हणे मी रोजच ओली राहते म्हणे, कारण माझं जे रूप आहे ते सर्व नीर म्हणजे पाणीच आहे म्हणे. असं बोलली आणि नमस्कार केला गजानन महाराजांना आणि क्षणात नाहीशी झाली. जसं वीज आकाशामध्ये पटकन चमकते आणि आकाशातच लीन होऊन जाते त्याप्रमाणे ती क्षणात नाहीशी झाली. तो पाहता प्रकार चौघे आनंदले फारलं, कळला स्वामींचा अधिकार, नर्मदा आली दर्शना, बंकट विचारी खोदून, समर्था ही श्री कोण, ते सांगावे फोडून, गुप्त काही ठेवू नका. तर तेव्हा कळालं की हे महाराजांचा अधिकार किती आहे आणि महाराजांमुळेच आपला आज जीव वाचला असं. तेव्हा बंकटलाल म्हणायला लागले की ही श्री कोण होती म्हणे, सांगा म्हणे, आता आम्हाला सगळं समजून सांगा म्हणे. तई महाराज वदले तत्वता, तुम्ही जे का विचारिता, तो कथिला आहे गाथा, नर्मदेने तुम्हास, कोळी जो का ओंकार, तोच हा ओंकारेश्वर, माझेच रूप आहे नीर, ऐसे नर्मदा वदलिना, अरे ती प्रत्यक्ष नर्मदा, संशय तेथे न घ्यावा कदा, संकटा माझी देते सदा, हात ती आपुल्या भक्तांना. म्हणे मी काय तुम्हाला समजून सांगणार आहे, मोकळं करून सर्व काय सांगणार आहे. तर ती जी कोळीण होती तिनेच तुम्हाला सांगितलं ना ओंकारेश्वराची, म्हणजे कोळ्याची मुलगी ओंकार नावाच्या कोळ्याची, तो ओंकारेश्वर हाच म्हणे, यांचीच ती मुलगी म्हणे, आणि हे माझंच रूप आहे म्हणजे मीच नर्मदा आहे असं तिने सांगितलं. तर आता मी वेगळं काय सांगू म्हणे. आणि ही नर्मदा माता जी आहे, जी कोणी लोक जातात नर्मदा परिक्रमेला तर त्यांना वेगवेगळे अनुभवसुद्धा येतात, कारण ती प्रत्येक वेळेला आपल्या भक्तांना मदत करत असते. अरे ती प्रत्यक्ष नर्मदा, संशय तेथे न घ्यावा कदा, संकटा माझी देते सदा, हात ती आपुल्या भक्ता ते, म्हणून तिचा जय जयकार करा मोठ्याने एक वार, जय जय नर्मदे निरंतर, ऐसेच रक्षण करी अंबे. ऐसे ऐकता वचन बंकटलालादी चौघेजण, समर्थांचे दिव्यचरण वंदू लागले क्षणाक्षणा. महाराजांचं असं हे बोलणं ऐकलं आणि त्यांनी तो जय जयकार केला नर्मदेचा, आणि महाराजांना घडीघडी ते नमस्कार करायला लागले. परत आले शेगावात, ज्यांना त्यांना हीच मात, हो निया हर्षभरित, सांगू लागले विबुध हो. आणि शेगावला आल्यावर प्रत्येकाला ही घटना काय घडली, प्रत्येकाला आनंदाने सगळे सांगू लागले महाराजांची किमया काय घडली, ते सर्व ते लोकांना आनंदित होऊन सांगू लागले. सदाशिव रंगनाथ वानवळे, एका गृहस्था समवात भले, शेगावात येते झाले महाराजांच्या दर्शना. या सदाशिवा कारण टोपण नाव हो तात्या जाण, हे माधव नावाचे छात्रगण चित्रकूटच्या होते हो. या माधवनाथा प्रत योगांगे होती अवगत, ज्यांचा शिष्यगण माळव्यात आहे मोठ्या प्रमाणी. सदाशिव आले शेगावाला, जेव्हा श्रींच्या दर्शनाला, तेव्हा महाराज भोजनाला बसले होते मठात. तर नंतर काय झालं, एक सदाशिव टोपण नाव असलेलं एक योगी होते, तर ते त्यांच्या शिष्यगणांसह तिथं आले म्हणे शेगावाला. तिथं काय घडलं ते
सदाशिवा ऐका आता. सदाशिवाशी पाहुण माधवाची झाली आठवण, गजानना कारण संत संता जाणती. वानवळे येताक्षणी महाराज बोले मोठ्यांनी, अरे नाथांच्या शिक्षा लागुनी बसवा आणून माझ्या पुढे. त्यांचे गुरु माधवनाथ गेले जेवून इतक्यात, मठी माझ्या समवेत तो हे दोघे पातले. थोडा वेळ आधी जरी हे आले असते तरी भेट त्यांच्या गुरूंची खरी होती त्यांना मठात. आता हे मागून आले गुरु त्यांचे निघून गेले, विडा न घेता भले त्याची करू पूर्तता. वानवळ्यासी आलिंगण देते झाले दयाघण, पोरे बंधूंची म्हणून ऐसा तो संत प्रेमा. तर ते तिथं आल्यानंतर महाराज सांगायला लागले की तुमचे गुरु आत्ताच जेवण करून गेले म्हणे, पण विडा काही त्यांनी घेतला नाही. ठीक आहे, विड्याची पण आपण पूर्तता करू म्हणे. असं म्हणून त्या वानवळ्यांशी त्यांनी आलिंगन दिलं महाराजांनी. रीतीप्रमाणे सत्कार केला वानवळ्याच्या शेगावाला, जाताना त्या निरोप दिला समर्थांनी येणे रीती. तुम्ही माधवनाथाला असेच जा भेटणाऱ्या, त्यांचा पुढे येथे राहिला विडा तो त्यांना द्यावयास. तर म्हणे ते माधवनाथ जे होते ते येऊन गेले म्हणे इथं, तर त्यांचा तो विडा राहिलेला आहे, तर तुम्ही पुढे जाऊन द्या म्हणे त्यांना. मी म्हणतो तेच सांगा, पदरचे न घाला बघा, आमच्या वाक्या माझी उगा फरक तुम्ही करू नये. तर म्हणे मी जे सांगतो तेवढंच तुम्ही सांगा म्हणे, उगाच काही एकाचं दोन सांगू नका म्हणे त्यांना. असं महाराज त्यांना सांगत होते. तुम्ही माधवनाथाला असेच जा भेटण्याला, त्यांचा येथे राहिला विडा तो त्या द्यावयासी. मी म्हणतो तेच सांगा, पदरचे न घाला बघा, आमच्या वाक्या माझी उगा फरक तुम्ही करू नये. म्हणा साथे भोजन हुआ, बिडा तुम्हारा याही रहा, तो आम्ही आणिला पहा, नाथा तुम्हा द्यावयास. ते शिष्य आलेले होते, त्यांच्याजवळ त्या माधवनाथांचा विडा दिला आणि सांगितलं बरोबर जेवण झालं म्हणे, म्हणजे हिंदीमध्ये दिले, तर तुम्ही महाराजांनी तुम्हाला हा विडा दिलेला आहे म्हणे. हे सारे बोलणे ऐकले त्या वानवळ्याने, घेऊन विड्याची 2 पाने गमन करिता जाहला. माधवनाथा हकीकत त्याने कथिली इत्थंभूत, महाराज आपण शेगावात आला होता का ते दिनी. गजानने ते जे बोलले तैसेच आहे जाहले, भोजन समयी त्यांनी केले स्मरण माझे तीच भेट. म्हणजे फक्त आठवण काढलेली होती ती. महाराज जे बोलले ना, तर ते महाराजांनी जेवताना त्यांची आठवण घेतली ती. म्हणजे आठवण म्हणजे स्मरण म्हणजेच हीच भेट झाली व असं. त्यांचा माझा एक म्हणजे ते प्रत्यक्ष नव्हते आलेले, पण त्यांची आठवण काढली तरी भेट झालेले सारखंच आहे म्हणे. ऐशा रीती एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा, येथे शंका घेऊ नका स्मरण तीच भेट होय. त्यांचा माझा एक प्राण शरीरे ही मात्र भिन्न भिन्न, हे आहे खोल ज्ञान ते नाही तुकात कळे तुम्हा. बरे झाले आणिला आमुचा विडा तुम्ही भला, जो होता राहिला शेगावी शिष्य हो. तर ते गुरु पण त्यांना सांगायला लागले की हो म्हणे, आमची स्मरण म्हणजे स्मर्तृगामीच अशी भेट होते म्हणे. बरं झालं म्हणे, आमचे भोजन झालं पण विडा राहिला होता, तुम्ही आणला फार छान झालं म्हणे. पाने देता वानवळ्यांनी ती बक्षिली नाथांनी, खलबत्त्यात कुटुनी थोडा प्रसाद दिला त्याला. संत भेटी होती कैसी, हे चांगदेव 65शी, सांगते झाले ज्ञानराशी श्री ज्ञानेश्वर महाराज. तर चांगदेव 65 जी आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे म्हणे की संत भेटी कशी असते ती 65 मनी आना, म्हणजे या कळतील खुणा, स्वानुभवाच्या ठाई जाना, वावन तर्का कारणे, योगी वाटेल तेथोनी, भेटे एकमेका लागुनी, भेट ठाईच बैसोनी, होते त्यांचे कौतुके. योग्यांच्या या भेटी अशाच असतात म्हणे, त्यांना वाटलं मनाने तर ते एकमेकाला भेटू शकता. शेख मोहम्मद श्रीगोंद्यात तुकाराम होते देहूत, आग लागता मंडपाप्रत, देहू माझी कीर्तनाच्या. ती शेख मोहम्मदांनी विजविली श्रीगोंद्यात बैसुनी, हे महिपतींनी लिहुनी ठेविले भक्तिविजयात. तर भक्तिविजय जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये गोंद्यात बसून जी आग लागली होती कीर्तनात महाराजांच्या, तुकाराम महाराजांच्या कीर्तनाच्या वेळेला मंडपाला आग लागली होती, ती शेख मोहम्मदांनी तिथं गोंद्याला बसून विजवली म्हणे. मग हे कसं घडलं हे सर्व भक्तिविजय ग्रंथामध्ये दिलेलं आहे म्हणे. जाऊन हळी खेड्यात विहिरीत बुडता पाटील सुत, वाचविले देऊनी हात महाराज माणिक प्रभूंनी.
खरा योगी असल्या विन ऐसे कौतुक होईना, हे न साधे दांभिकांना त्यांनी गप्पाच माराव्या. जो खरा योगी असेल तर तोच ह्या लीला करू शकतो म्हणे. जे दांभिक असतात त्यांच्याकडनं काही होत नाही म्हणे. योग अवघ्यात बलवत्तर, त्याची नये कोणासर, करणे असल्या राष्ट्रोद्धार, त्याचा अवलंब करा हो. तर आपण म्हणे जे काही दांभिक असतील त्यांनी नुसत्या गप्पा माराव्या, आणि योग जर खरंच बलवान असेल तर राष्ट्राचाही उद्धार करू शकतो म्हणे, असं त्यांनी सांगितलं. श्री दासवन विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, ऐकवत सदा प्रेमळ संत, निष्ठा ठेवून ग्रंथावरी. श्री शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ चतुर्दशोऽध्यायः समाप्त. श्री गजानन महाराज की जय.